श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला सर्वजण प्रेमाने भजन करा, गोड असं संकीर्तन. जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सेवितं कपीथ जम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पुंडलीकवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज गहिनीनाथ भगवान सद्गुरु जोग महाराज समर्थ किशनगिरी बाबा की गजानन महाराज की गुरुवर्य वंशी महाराज की रामकृष्ण महाराज की माता पिता की गौ माता की भारत माता की बोलो रे भाई सब संतन की जय. वाणीला पवित्र करूया, गोड असं संकीर्तन. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. सर्वांनी भजन करा. राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला सर्वजण प्रेमाने भजन करा, गोड असं संकीर्तन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय हो राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 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 जय हो जय श्री राम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम नोनी तुझशी काही येथ शोकाशी कारण नाही हे जन्म मरण पाही अनिवार्य जगी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदुनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता बिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या म्हणोनी तुझशी काही येथ शोकाशी कारण नाही हे जन्म मरण पाही अनिवार्य जगी चिंतना करता निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील आहे. या ओवीमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना या मृत्यू लोकामध्ये जन्म आणि मरण अनिवार्य आहे आणि म्हणून मृत्यूच्या संबंधाने तू शोक करू नकोस. म्हणून तुझशी काही येथ शोकाशी कारण नाही. शोक करण्याचं काहीच कारण नाही. का? कारण या मृत्यू लोकामध्ये जन्म आणि मरण अनिवार्य आहे. भगवंताचं मनोगत आहे, अर्जुनाला केलेला उपदेश आहे आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारा त्याचा अनुवाद करतात. आज या ठिकाणी कैलासवासी बाळासाहेब दिनेश अर्थात दत्तात्रय कुलकर्णी सर्वजण ज्यांना काका म्हणून संबोधत असतात, अशा काकांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. आज एक वर्ष पूर्ण होतंय काकांना मृत्यू लोकातून जाऊन. स्थूल शरीराचा त्याग केला, मृत्यू लोकाची यात्रा संपवली आणि ते आपल्यातून स्थूल शरीराने निघून गेलेत. आज एक वर्ष पूर्ण होतंय पहा. आणि त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या संपूर्ण परिवाराने त्यांच्या कुटुंबाने आयोजित केलेलं आहे. आणि त्या
श्राद्धाच्या निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 1 तासभर आपल्याला प्रवचनाची सेवा करायची आहे. आणि त्या सेवेकरता जी ओवी आहे ती माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील आहे. भगवंताचा अर्जुनाला असलेला उपदेश आणि त्याचा अनुवाद ज्ञानोबारांनी केलेला आहे. अशोचानन्व शोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाससे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. या श्लोकावरती ज्ञानोबारा बोलतात. हो, अर्जुना, मरणाच्या संबंधाने शोक करू नकोस. का करायचा नाही? त्याचे अनेक कारण आहे. मृत्यूच्या संबंधाने शोक का करायचा नाही? पहिलं कारण आहे, मृत्यू अटळ आहे. शोक केल्यानंतरही मरावंच लागेल. थोडा आवाज कमी केला तरी चालेल. मृत्यू अटळ आहे. मग शोक केला तरी मरावं लागेल, नाही केला तरी मरण आहेच. बरं, मरणाचा शोक केला आणि पुन्हा मनुष्य जिवंत होईल अशी काही शाश्वती नाही किंवा अशी सुविधा नाहीये. मग शोक का करायचा? दुसरं कारण, का शोक करायचा नाही? आपण सर्व शरीर नाही, आपण सर्व आत्मस्वरूप आहोत. आणि जर आपण आत्मस्वरूप आहोत, आपण ब्रह्मस्वरूप आहोत, तर आपल्याला कदापि मृत्यू नाही. मग मरण जर शरीराला आहे, आत्म्याला जर मृत्यूच नाही, तर मग शोक का करायचा? नाही. हो. कारण आत्म्याचं वर्णन करत असताना गीता माऊली वर्णन करतात. नैनम छिंदन्ति शस्त्राणि. नाही का, नैनम छिंदन्ति शस्त्राणि. शस्त्र त्या आत्म्याला तोडू शकत नाही. पुढे अग्नी त्या आत्म्याला जाळू शकत नाही, पाणी त्या आत्म्याला भिजवू शकत नाही, आणि वारा त्या आत्म्याला सुकवू शकत नाही. आज ज्यांचा प्रगट दिन आहे ना, गजानन महाराज, त्या गजानन महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग आहे एक. हो, गजानन महाराज आपल्या आश्रमात बसलेले होते. समोर एका दशक्रिया विधीचं प्रवचनकार प्रवचन करत होते. आणि त्या प्रवचनकाराने प्रवचनामध्ये या श्लोकावरती खूप सुंदर विवेचन केलं. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मरुतः. तो इतका निष्ठेने आणि इतका निश्चयाने सांगत होता की आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, आत्म्याला पाणी भिजवू शकत नाही, आत्म्याला वारा सुकवू शकत नाही. आणि म्हणून माणसं मेल्यानंतर कुणी दुःख करू नये, कुणी शोक करू नये, मरणाची भीती बाळगू नये. आपण अमरच आहोत, आणि मग मरणाची भीती का बाळगतात, असं तो निश्चयाने बोलत होता. पहा, प्रवचन संपलं. सर्वांनी खूप त्यांची स्तुती केली. वा, काय प्रवचन केलं आपण. सर्वजण त्यांना नमस्कार करत होते. एक गृहस्थ आले, ते म्हटले, महाराज खूप सुंदर प्रवचन केलं, पण माझी एक विनंती आहे, इथे एक गजानन महाराज एक महात्मा आहे, आपण त्यांच्या भेटीला जाऊया, तुम्हाला त्यांचं दर्शन होईल आणि त्यांनाही तुमची भेट होईल. म्हणून तो म्हटला, हरकत नाही. मग तो गृहस्थ त्या प्रवचनकारांना गजानन बाबांच्या तिथे घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर गजानन महाराज त्या चोपाळ्या, लाकडी चोपाळ्यावर बसलेले होते. गजानन महाराजांनी समोर एक चोपाळा होता, त्या चोपाळ्यावर त्यांना म्हटले, बसा. हा काय नमस्कार करायला गेला नाही गजानन महाराजांना. महाराजांच्या लक्षात आलं की याचा अहंकार अजून काय गेलेला दिसत नाही. ज्या अर्थी हा वाकत नाहीये, ज्या अर्थी हा नम्र होत नाहीये, आणि संप्रदायामध्ये नम्रतेला खूप किंमत आहे. वाकणारी माणसं मोठी होतात बरं का. हो, ज्ञानोबा म्हणतात, लाटणे ऐसा न लवे. जो लाटण्यासारखा आहे, वाकतच नाही, ती माणसं कधी मोठी झाली नाही. मोठी तीच माणसं झाली जी वाकली, जी नम्र झाली.
बघा ना तुकोबारा किती गोड बोलतात. नम्र झाला भूतान तेने कोंडिले अनंत असं म्हणतात. भगवंतालाही अधीन करण्याची ताकद नम्रतेच. पण अहंकार झालेली माणसं वाकत नाही, नम्र होत नाही. तो काय नम्र झाला ना, नमस्कार केला नाही. महाराजांच्या लक्षात आलं, महाराज म्हटले हरकत नाही. आणि महाराजांनी ते प्रवचन ऐकलं होतं सर्व, त्याचं ते शब्द पांडित्य ऐकलं होतं. महाराजांनी तो लाकडी चोपाळ्यावर बसल्याबरोबर त्या चोपाळ्याला अग्नी प्रज्वलित केला. असा आपल्या शक्तीने अग्नीच तो चोपाळा पेटला. पेटल्याबरोबर तो पळायला लागला. गजानन बाबा म्हटले, अरे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. आत्मा अग्नीने जळत नाही, मग पळतो का? तात्पर्य काय? बोलायला किती सोपं आहे, किती सोपं आहे बोलाय. पण अनुभव काय? अनुभव काय? बोलणं सोपं आहे. हो, तुकोबारा बोलतात, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे, नव्हे वैराग्य सोपारेन, मज बोलता न वाटे खरे. शोक करू नका हे म्हणणं सोपं आहे, आत्मा मरत नाही हे सांगणं सोपं आहे. हो, पण प्रत्यक्ष अनुभवाचा विचार केला की अनुभव तसा नाही. माझे मुद्दे तेच आहे, ऐका. अर्जुनाला भगवंत सांगतात की अर्जुना शोक करू नको मरणाचा. पहिलं कारण का करायचं नाही तर मरण अटळ आहे म्हणून शोक करू नकोस. तू शोक केल्यानंतर हे मरावंच लागणार आहे. मग मृत्यू जर येणारच आहे शोक केल्यानंतर, तर शोक का करायचा? पहिलं कारण आहे, का करू नको. आणि दुसरं कारण आहे, अरे तू आत्मस्वरूप आहे, तू ब्रह्मस्वरूप आहे आणि आत्मा अमर आहे. मग अमर आत्म्याबद्दल तू पुन्हा मृत्यूचा शोक करतोस, ते चुकीचं आहे, म्हणून शोक करू नकोस. पण हे अमर आहोत ही अनुभूतीच जरा कठीण आहे महाराज. पण तुकोबारा बोलतात बरं का एका अभंगात. हो, तुकोबारा म्हणतात, अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ईसा मग भरवसा कळेल. मी अमरच आहे. हो, हे खरं आहे की खोटं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक प्रक्रिया करावी लागेल. काय? न म्हणा देह माझा ईसा, हा देह मी नाही आणि हा देह माझा नाही, अशा निश्चयापर्यंत तुम्हाला यावं लागेल. असं यथार्थ ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. हा देह म्हणजे मी नाही आणि हा देह माझा नाही. जरा तात्विक चिंतन मांडतो तुमच्या समोर बरं का. हो, रोज दहाव्याचे श्राद्धाचे प्रवचन कीर्तन आपण असे जनरल ऐकतोय, पण थोडस जरा आध्यात्मिक बोलतो तुमच्या समोर, कारण तुम्ही सुज्ञ मंडळी आहात. आणि ज्यांचं पुण्यस्मरण आहे ना, हो, ते एक प्रज्ञावान, हो, अतिशय बुद्धिवान, हो, अध्यात्मामध्ये पण त्यांची उंची, समाजकारण असू द्या, राजकारण असू द्या, शेतकरी वर्ग असू द्या, सर्वांगाने विकसित व्यक्तिमत्व. हो, आणि म्हणून त्यांच्या संबंधाने बोलायचंय मला. म्हणून जनरल सासू सुनाच्या गप्पा, गावातल्या गप्पा मारून प्रवचन नाही करायचं. आता एक आध्यात्मिक चिंतन आपल्या समोर मांडूया. बघा तुम्ही, आता आपण अमर आहोत, परंतु आपल्याला मी अमर आहे अशी अनुभूती नाहीये. अनुभूती लांबची गोष्ट आहे बरं का. पण मी अमर आहे, तुम्ही अमर आहात असं तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला न पटणारी गोष्ट आहे. न पटणारी. पटेल का? मी जर तुम्हाला म्हणालो तुम्ही अमर आहात, पटेल का? मी जर म्हणालो तुम्ही देव आहात, पटेल का? मी जर म्हणालो तुम्ही ब्रह्मच आहात, पटेल का? ही शोकांतिका आहे. मनुष्याला तुम्ही जे खरे आहात, जे तुमचं खरं स्वरूप आहे ते सांगायला गेलं की पटत नाही. ते पटत नाही. का पटत नाही? कारण अनुभव उलट आहे ना. अनुभव तसा नाही ना.
मी अमर आहे असं जर म्हणावं तर एक दिवस माझं आयुष्य संपल्यावर मला मरण येणार आहे असा आपला भ्रम आहे, असा आपल्याला अनुभव आहे जगाचा. एक दिवस याला मरायचंच. आणि समर्थही बोलतात, हो, समर्थ म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक मरतो, दुसरा त्याचा शोक करतो, आणि तोही शोक करता करता मृत्यूच्या जवळ पुढे पुढे जात आहे. म्हणजे आम्हाला निश्चय झालेला आहे की मला एक दिवस मरायचं, मी एक दिवस मरणार आहे. आणि मी जर मरणारा आहे तर मला अमर कसं म्हणता तुम्ही? मी कसा असं अमर असू शकतो? आपल्याला पटत नाही, पटणार नाही. पण तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला हे पटण्याकरता, तुम्ही खरंच अमर आहात हे तुम्हाला खरं वाटण्याकरता एक प्रक्रिया करावी लागेल. काय प्रक्रिया आहे? न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. हा देह मी नाही असं म्हणा, आणि हा देह माझा नाही असं म्हणा. म्हणजे असं ज्ञान करून घ्या. देह हे काळाचे, धन कुबेराचे. 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 तेथे मनुष्याचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. धन कुबेराचे. मी देह नाही आणि देह माझा नाही, हो, असं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. असा निश्चय आपला झाला पाहिजे. आता मुद्दा असा आहे, खरंच देह माझा नाही का? आणि खरंच मी देह नाही का? हो, मी म्हणजे देह नाही आणि हा देह माझा नाही. मग या देहावर कुणा कुणाची सत्ता आहे? हा देह कुणाचा आहे नेमकं? नाही का, आपण म्हणतोय की हा देह माझा आहे, पण हा देह माझा नाही. महाराज वर्णन करतात, या देहावर किती जणांची सत्ता आहे ऐका. पहिली सत्ता आहे काळाची. हो, हा देह काळाचा आहे, आता प्रमाण दिलं बाबांनी. हो, दुसरी सत्ता आहे पंचमहाभूताची. हा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या देहामध्ये हे 5 तत्व आहे. हो, एक तत्व पृथ्वीचं आहे, एक तत्व अग्नीचं आहे, एक वायूचं आहे, एक आकाशाचं आहे आणि एक जलतत्व आहे. असे 5 तत्व आहे. या 5 जणांना मिळून हे शरीर बनले बरं का. हो, तुकोबारायांचंच प्रमाण आहे, देह तव आणीला 5चा उसना, आणि शेखी ज्याचा त्याला देणे लागे. हे 5 जणांकडून उसना आणलेलं शरीर आहे. बरं, व्यवहार असा सांगतो, जी वस्तू उष्णी आणली ती एक दिवस वापस द्यावी लागते. पूर्वीला आमच्या माता भगिनी साखर संपली की शेजारणीकडून वाटीभर साखर आणायच्या चहाला. हो, शेंगदाणे संपले की वाटीभर शेंगदाणे आणायच्या. कधी कधी बेसन पीठ संपलं की बेसन पीठ आणायच्या. हो, मग आणल्यानंतर महिन्यानी वापस करत होत्या का? होत्या नाही. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी.
साखर आणली की फार झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी साखर वापस करावी लागायची, पुन्हा द्यावी लागायची. का? उसने आणलेली वस्तू आहे. कोणतीही वस्तू, कोणताही पदार्थ जेव्हा आपण उसनं आणतो तेव्हा तो पुन्हा वापस करावा लागतो. हा नेम आहे. मग हा देह सुद्धा या 5 जणांकडून उसना आणलेला आहे. देह तव आणीला पाचाचा उसना तुकोबारा म्हणतात. 5 जणांकडून उसना आणला आणि शेखी ज्याचा त्याला देणे लागे. शेवटी एक दिवस पुन्हा तो देह ज्याचा त्याला द्यायचा. आता ज्या वेळेला मनुष्य मरतो आणि मृत्यूनंतर त्याला जेव्हा अग्निसंस्कार दिला जातो म्हणजे जाळल्या जातं. आता जाळल्यानंतर भलं कोणत्याही लाकडात जाळा बरं का, चंदनाच्या लाकडात जाळा, सागाच्या लाकडात जाळा, नाहीतर येड्या बाबळीच्या लाकडात जाळा. हो, पण जाळल्यानंतर सर्व शरीराची राखच होणार आहे. हो, राखच होणार आहे, काही बदल नाही त्यात. कोणत्याही लाकडात जाळा तुम्ही आणि कुणालाही जाळा. सामान्य भिकाऱ्याला जाळा, एखाद्या श्रीमंताला जाळा, एखाद्या नेत्याला जाळा, नाहीतर एखाद्या हरिभक्त परायणाला जाळा, सर्व शरीराची राख होणार आहे. कोणत्याही लाकडात जाळली तरी राखच होणार आहे. आता त्याला जेव्हा जाळल्या जातं, तो अग्निसंस्कार त्याच्यावर केला जातो, त्यावेळेला या शरीरातले 5 तत्व 5 ठिकाणी विसर्जित होतात. जलतत्व जलात जातं, वायुतत्व वायूत जातं, आकाश तत्व आकाशात जातं. म्हणजे ज्याच्याकडून आणलं त्याच्यामध्ये ती सर्व तत्व निघून जातात आणि राख पृथ्वीमध्ये समर्जित होतात. मुद्दा एवढाच आहे, देह माझा म्हणणारी आपण माणसं आहोत, मीच देह आहे असं म्हणणारी आपण माणसं आहोत. पण या देहावर एकट्या मनुष्याचा हक्क नाही. या देहावर किती जणांचा हक्क आहे मी ते सांगतोय. पहिला हक्क आहे काळाचा, मृत्यूचा. हो, देह हे काळाचे असं म्हटले, काळाचा देह आहे. दुसरा हक्क आहे या पंचमहाभूताचा. हो, आणि तिसरा हक्क या देहावरती आपले सर्व नातेवाईक आपतेष्ट गाजवत असतात. हो, पत्नी म्हणते हा माझा पती आहे, मुलं म्हणतात हा माझा पिता आहे, भाऊ म्हणतात हा माझा भाऊ आहे, बहीण म्हणते हा माझा भाऊ आहे. हो, अनेक जण या शरीरावरती काय करतात, आपला हक्क गाजवतात. मग प्रश्न असा आहे की नेमका हा देह कुणाचा, कुणाचा देह आहे? हो, नातेवाईकांचा देह आहे का कुटुंबाचा देह आहे की नेमकं देह कुणाचा आहे? मग याचं एक संशोधन करणं गरजेचं आहे. दुसरा, खरंच मी देहाहून वेगळा आहे, मग तरी मीच देह आहे असं म्हणणारी जी अज्ञानी माणसं आहे, हो, त्यांना इतकं समजलं पाहिजे की मी म्हणजे देह नाही, देहाहून वेगळा आहे ना. हो, हा माझा हात, हा माझा पाय, हे माझं पोट, हे माझे डोळे, असं ज्या अर्थी आपण म्हणतो त्या अर्थी आपण देहाहून भिन्न आहोत. हो, शरीराहून भिन्न आहोत. जर शरीरच मी आहे असं जर म्हणायचं असतं तर मग हे मी कोण आहे? तो शरीरातला माझे डोळे, माझा हात, माझे पाय, माझं शरीर असं जो म्हणतोय, हो, तो शरीराहून भिन्न आहे, म्हणजे तो देह नाही. हा देह माझा पण नाही आणि देह म्हणजे मी नाही असा निश्चय आपल्याला संतांच्या संगतीत गेल्याशिवाय, शास्त्र शिकल्याशिवाय होणार नाही. आणि असा निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी अमर आहे अशा बोधावर आपण जाऊ शकत नाही. आता अमरत्वाची कल्पना आणि मरणाच्या संबंधाने थोडासा शोक न करणं या विपरीत घटना आहे महाराज. हो, ब्रह्मज्ञानाच्या गप्पा करणारे सुद्धा घरातील माणसं मेली की रडतात, रडावं लागतं, नवे नवे रडायला येतच. हे तर मरणाचं बोललो. जनकासारखे विदेही रडले सीतेसाठी आणि कण्वासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी. कोण? ज्यांना देह भाव राहिलेला नाहीये, जे ब्रह्मभावावरती आरूढ आहे, अशा राजा जनकासारखा महात्मा सीतेच्या विरहाने रडतात. हो, आणि कण्वासारखा मुनी शकुंतलेसाठी रडतो, आपल्या कन्येसाठी, आपल्या पुत्रीसाठी रडतो. ब्रह्मज्ञान सांगणं आणि ब्रह्मज्ञान जगणं याच्यात फरक आहे बरं का. ग्रंथ सांगणं वेगळं आणि ग्रंथासारखं जगणं वेगळं.
बोलूच का जाणकार मंडळी आपण? आता हल्ली ग्रंथ सांगणारे लोक जास्त आहे की जगणारे लोक? सांगणाऱ्याचाच भरणं आहे, जगणारी किती माणसं आहे तेव्हा? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पराहा. ब्रह्म सत्य असून जगत मिथ्या आहे असे सांगणारे पावलं पावली भेटतील, पण खरंच जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे असं जगणारी किती माणसं आहे? वैराग्याच्या गोष्टी सांगणारे पावलं पावली भेटतील, पण वैराग्याचं जगणारी माणसं किती आहे? बोलूच का? माझं प्रमाण नाही, तुकोबारा म्हणतात. हो, तुकोबारा म्हणतात, भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा देखील. हो, असा भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी संपन्न असलेला आमच्या संतां व्यतिरिक्त आम्ही डोळ्यांनी कुणी पाहिलं नाही म्हणतात. आता वैराग्याच्या गोष्टी ऐकाव्या त्या कानी आणि पुन्हा ऐसे कोणी होणे नाही. हो, माझ्या बाबांचं वैराग्य म्हटलं की बाबा येतात समोर, बंशी बाबा. वैराग्य म्हटलं रे म्हटलं की बाबांचं नाव येतो समोर. हो, स्पष्ट वक्ता म्हटलं की बाबांचं नाव येतं समोर. वक्तशीरपणा म्हटलं की बाबांचंच नाव येतं समोर. काय वैराग्य महाराज, कमालीचं वैराग्य. आज माझे प्रातस्मरणीय पूजनीय भारतानंद स्वामीजी, हो, दक्षिण भारतात जा, उत्तर भारतात जा, हो, काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत कोणत्याही प्रांतात गेले आणि विद्वान संन्याशाला जर विचारलं का हो वैराग्य आणि ज्ञानाचा संगम कुठे आहे, तर सर्वांनी स्वामीजींचं नाव समोर सांगावं. वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा बघा तुम्ही, वैराग्याची परंपरा. म्हणजे सांगणारे भेटतील, हो, जगणारे कमी आहे. जगणारे कमी आहे, जगत नाही कोणी. तसं मृत्यूच्या संबंधाने शोक करू नका असं सांगणं सोपं आहे, पण मृत्यूचा सर्वात जास्त शोक करणारी माणसं आहे. मरण असं आहे महाराज, ते सर्वांना रडवतंय. मरण असं आहे की सर्वांना शोकात टाकतंय. अर्जुनासारखा महाज्ञानी भगवान श्रीकृष्णाचा शिष्य, कृष्ण ज्याचा उपदेशक आहे, नवे नवे कृष्ण ज्याचा सारथी बनतो, असा अधिकारी अर्जुन सुद्धा शोकाच्या समुद्रात बुडाला महाराज. मृत्यूची बातमी ऐकली तरी. आणि गीता त्याच्यासाठी सांगितली, शोक निवृत्त होण्याकरता, शोक नाशाकरता गीता आहे, मोह नाशाकरता गीता आहे. गीतेचं प्रयोजनच ते आहे. गीता काय करते? मोह घालवते. गीता काय करते? शोक घालवते. गीता काय करते? भीती घालवते. गीता काय करते? कर्मामध्ये प्रवृत्त करते मनुष्याला, कर्तव्यामध्ये. हो, जे कर्तव्य विमुख झाली ना माणसं, त्यांना कर्तव्यामध्ये पुन्हा समरस करण्याकरता, कर्तव्यामध्ये पुन्हा त्यांना प्रवृत्त करण्याकरता गीता आहे महाराज. गीतेने कर्म शिकवलं, गीतेने भक्ती शिकवली, गीतेने ज्ञान शिकवलंय. हो, बरं का. गीता कर्म सांगते महाराज, कर्म शिकवते. अर्जुनाने युद्ध नाही म्हणून सांगितलं. हो, यावदेतान निरीक्षेहम योद्धु कामान वस्तितान कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रण समुद्यमे. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, मला कुणाबरोबर युद्ध करायचं एकदा माझ्या डोळ्याने मला बघू देच. माझा रथ घे, दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. मी समोर माझ्या सोबत युद्ध करायला कोण कोण आले एकदा मी बघतो आणि मग ठरवतो. महाराज भगवंत सारथी आहे. हो, भक्ताने सांगावं, देवाने ऐकावं. जगाचा मालक आज भक्ताच्या अधीन आहे. अर्जुनाने आज्ञा केल्याबरोबर भगवंताने रथ घेतला आणि तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला महाराज. असा दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला, जेणेकरून समोरचा संपूर्ण सैन्य त्या अर्जुनाला निहाळता आलं पाहिजे. अर्जुनाने पाहिलं महाराज, काय पाहिलं? तत्र पश्यान स्थितन पार्थ पितृणत पितामहान आचार्यान मातुलान भ्रातॄन
पुत्रान पौत्रां सख्युंस्तथा श्वशुरांसुरुधश्चैव सेनयोरुभयोरपि. अर्जुनाने काय काय पाहिलं? तत्र पश्यामि, तिकडे पाहिलं, समोर पाहिलं, माझ्यासोबत कोण कोण युद्ध करण्याकरता आले. आणि अर्जुनाच्या लक्षात आलं माझ्यासोबत युद्ध करायला आले कोण? हो, आचार्यान, मातुलान, भ्रातॄन, पुत्रान, पौत्रान, सख्युंस्तथा. पहिले पाहिले आचार्य, सद्गुरू पाहिले. ज्या श्री गुरुकडे आपण अध्ययन केलं, ज्या श्री गुरूंनी आपल्याला विद्या शिकवली, ते श्री गुरु माझ्यासोबत युद्ध करण्याकरता, लढण्याकरता आलेले आहे. आणि अर्जुनाच्या मनामध्ये पाझर फुटला. महाराज, जयाचे कृपा लाभिजे वरू, तेथेची मन व्यभिचारू. एरवी मी काय भस्मासुरू, अर्जुन म्हणे. आचार्यांना पाहिलं, पाझर फुटला. हे देवा, अरे ज्यांनी माझ्यावर कृपा केली, ज्यांनी मला विद्या शिकवली आहे, ज्यांनी मला ज्ञानाचे धडे दिलेले आहे, आणि अशा आचार्यांना मी माझ्या हाताने मारावं का? मी भस्मासुर आहे का? अरे भस्मासुराने केलं होतं तसं. भगवान शिवजी प्रसन्न झाले, वर माग म्हणाले, आणि मग वर मागितला, मी ज्याच्या ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे. भगवान भोले बाबा भोलेच, देऊन टाकला तथास्तु. आणि तो भस्मासूर लगेच भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. अर्जुन म्हणतो, देवा मी काय भस्मासूर आहे का? ज्यांच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान झालं, ज्यांच्या कृपेने मला धनुर्विद्या प्राप्त झाली, ज्यांच्या कृपेने मी अनेक विद्या शिकलो, मी त्यांच्यावरच शस्त्र उगारावं, त्यांना मी माझ्या हाताने मारावं, नाही जमणार मला. हो, अर्जुन पाझरला, मोह झाला अर्जुनाला. हो, आचार्य पाहून. दुसरे कोण पाहिले? मामा पाहिले, मातुलान, मामा वर्ग पाहिले. हो, पुढे पुत्र, काही मुलं पाहिली, पुतणे पाहिले, भाऊ पाहिले, वडील पाहिले, चुलते पाहिले, काका पाहिले, सारे पाहिले महाराज. आणि अर्जुन मोहित झाला. हे माझे नातेवाईक आहेत, हे माझे आप्तेष्ट आहेत, हे माझे रक्ताचे आहेत, आणि मी यांना माझ्या हाताने मारावं, हे धर्म विरुद्ध आहे. अर्जुन बोलू लागला, मोहित झाला.